श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या नवीन वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी. या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो, पूजा करत असतो. या दिवशी काही केलेले उपाय ते 100% त्याचं फळ जे आहे ते मिळत असतं. तर या अंगारिक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही नाही करता आलं तरी देखील ही एक गोष्ट आवर्जून करा. गणपती बाप्पांच्या कपाळाला एक वस्तू तुम्हाला चिटकवायची आहे. तर ती वस्तू काय आहे तीच तुम्हाला मी या व्हिडिओत सांगणार आहे. तर उद्या 6 जानेवारी 2026 नवीन वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पांची ही तिथी खूप त्यांना समर्पित आहे. या दिवशी अनेक जण व्रत करतात, उपवास करतात. गणपती बाप्पांची या दिवशी पूजा उपासना केली जाते. तर गणपती बाप्पा आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या देखील पूर्ण करतात. या दिवशी तुम्ही काही उपाय जर केले तर त्याचं फळ हे बघा 100% मिळतं. कारण गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. बघा, चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व जे आहे ते पृथ्वीवर जास्त कार्यशील असतं. म्हणून या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवशी केलेल्या उपायांपेक्षा जास्त फळ देतं. म्हणून या दिवशी आपण पूजा उपासना करायची आहे. शक्य असेल तर उपवास आणि व्रतही करू शकता आणि जर उपवास करत नसाल तरी तुम्ही हा उपाय करू शकता. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. गणपती बाप्पांच्या कपाळावर फक्त एक वस्तू तुम्हाला चिटकवायची आहे. तर बघा, तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्यात, कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. मग बघा, आर्थिक काही समस्या असो किंवा व्यवसाय नीट चालत नसेल त्याविषयीच्या काही समस्या असतील, व्यापारात काही समस्या येत असतील, नोकरीविषयीच्या काही समस्या असतील, मनासारखी नोकरी मिळत नसेल, कितीही प्रयत्न केले तरी देखील नोकरीचं काही होत नसेल, नोकरीच्या काही समस्या असतील किंवा नोकरीत प्रगती होत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी देखील करू शकता. तसेच आयुष्यातील बघा संकट, दुःख, ताणतणाव हे दूर व्हावा तरी हा उपाय तुम्ही करू शकता. लग्नासंबंधित काही समस्या असतील, जसं की लग्न जमत नसेल, विवाह लवकर व्हावा, मनासारखा जोडीदार मिळावा, तर हा उपाय अगदी स्त्री, पुरुष, वृद्ध, मुलं, मुली अगदी कोणीही हा उपाय करू शकता. सलग तुम्हाला 21 दिवस हा बघा उपाय करायचा आहे. जर 21 दिवस हा उपाय केला तर अतिशय उत्तम. त्याचं त्वरित फळ जे आहे ते प्राप्त होतं. त्याच बघा बरोबर 21 दिवसात काही जर समस्या आल्या, त्यात जसं की मासिक धर्म आला, तर तेवढे दिवस जे काय तुम्ही 4-5 दिवस पाळता तेवढे दिवस बंद करायचा आणि पुन्हा कंटिन्यू हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ. मात्र एक लक्षात घ्या, पहिल्या दिवशी तुम्ही जी वेळ पाळणार आहात म्हणजेच काय, पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी केला तर तुम्हाला नंतर देखील सकाळीच करायचं आहे. तुम्ही पहिल्या दिवशी दुपारी केला तर सलग 21 दिवस दुपारी किंवा सायंकाळी तुम्हाला जी योग्य वेळ असेल त्या वेळेत तुम्ही करायचं आहे. ती वेळ पहिली निश्चित करा आणि तेवढे बघा ती निश्चित केल्यानंतर तुम्हाला हा बघा थोडंफार इकडे तिकडे झालं तर चालणार आहे, परंतु त्या वेळेच्या तुम्हाला जवळपास तुम्हाला हा उपाय कंटिन्यू 21 दिवस करायचा आहे. गणपती बाप्पांचा फोटो असेल तो स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तुमच्या देवघरात तर बघा अभिषेक करून घ्यायचा आहे. ही मूर्ती स्वच्छ पुसून पुन्हा देवघरात ठेवायची आहे. बघा ठेवताना खाली थोड्या अक्षता ठेवायच्या आहे. त्यावर ही मूर्ती जी आहे गणपती बाप्पांची ती ठेवायची आहे आणि त्यानंतर मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता, लाल फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायचे आहे. नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ खोबरं ठेवलं तरी चालेल, मोदक किंवा नाही काही जमलं साखर असेल, एखादं फळ असेल ते जरी नैवेद्य म्हणून ठेवलं तरी चालणार आहे. अशा प्रकारे पूजा करून आरती करून घ्यायची. त्यानंतर गणपतीच्या कपाळाला एक वस्तू तुम्हाला लावायची आहे.
तुम्हाला माहीत आहे गणपती बाप्पांची आपण जर पूजा केली तर ते आपल्या जीवनातील सगळं विघ्न, संकट, अडचणी दूर करतात. त्याचबरोबर बुद्धी प्राप्त होत असते. तसेच संपत्ती, धन, संतती ही देखील प्राप्त होते. आपल्याला मनासारखं फळ जे आहे ते गणपती बाप्पांच्या उपासनेने मिळतंच. त्यामुळे आपल्याला उपाय करताना अगदी श्रद्धेनं, विश्वासाने हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी बघा, तुम्हाला सर्वात आधी लागणार आहे ती म्हणजे थोडीशी हळद, त्यानंतर तूप आणि तांदूळ. तांदूळ घेताना तुम्हाला अखंड तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहेत. किडलेले किंवा तुटलेले, अर्धवट झालेले तांदूळ घ्यायचे नाही. तर बघा, चिमूटभर हळद घ्यायची आहे. त्यानंतर बघा, ह्या हळदीत तुम्हाला तूप जे आहे ते मिक्स करायचं आहे. त्यानंतर हे तूप बघा घेताना तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे. चिमूटभर हळद घ्यायची आहे. हे मिक्स करून याचा टिळा जो आहे तो गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचा आहे आणि त्यावर अखंड अक्षता ज्या आहेत म्हणजे तांदूळ जे आहेत ते लावायचे आहेत. आता बघा, ते लावताना देखील उजव्या हाताच्या अनामिका या बोटाने तुम्हाला हा टिळा गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायचा आहे. म्हणजेच काय तर करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे त्याने तुम्हाला हा टिळा लावायचा आहे. तांदूळ तुटलेले घ्यायचे नाहीत, हे आवर्जून लक्षात घ्या. त्याचबरोबर बघा, ते तांदूळ तुम्हाला टिळा लावून झाल्यानंतर चिटकवायचा आहे. म्हणजेच काय, तूप आणि हळदीचा टिळा लावल्यावर तांदूळ तुम्हाला तिथे कपाळाला चिटकवायचे आहे. मग कितीही चिटकले तरी काहीच हरकत नाही. 1 चिटकू द्या, 2 चिटकू द्या, 5 चिटकू द्या, काहीच हरकत नाही. तांदूळ चिटकल्याने आपल्याला बघा सुख, समृद्धी प्राप्त होते, संतान सुख मिळतं, अखंड सौभाग्य प्राप्त होतं. त्या बघा, पहिल्या दिवशी अगदी विधिवत केलं, त्यानंतर सलग 21 दिवस फक्त हळद, तूप याचा टिळा लावला, अखंड अक्षता चिटकवल्या तरी चालणार आहे. फक्त करताना उपाय हा अगदी श्रद्धेनं, विश्वासानं करा, वेळेत करा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जो गणपती बाप्पांचा मंत्र तुम्हाला येत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष जर तुम्ही म्हटलात तर अतिशय उत्तम. गणपती स्तोत्र तुम्ही एक वेळा म्हणा तरी देखील चालेल, किंवा गणपती बाप्पांचा ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अगदी श्रद्धेनं, विश्वासानं हा उपाय करा. त्याचं फळ 100% मिळतंच. गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, संकटनाशक आहे. तुमच्या आयुष्यातील संकट, दुःख, अडचणी नक्कीच दूर करेल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद.